या ज्या सगळ्या सभा आहेत, शांताराम चाळीच्या पटांगणात जिथे आपण आता बसलोय त्या ठिकाणच्या या ज्या सभा आहेत, त्या सभांनी भारतीय समाजमनाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सगळ्या वैचारिक आणि मग नंतर राजकीय पटलावरती मोठा परिणाम केला. भौगोलिक स्थान असं होतं त्यावेळेला की कराची पासून कर्नाटक पर्यंत मुंबई प्रांत म्हटला जायचा. म्हणजे ह्या प्रांतामध्ये घडलेल्या घटनांचा परिणाम देशव्यापी असायचा. लोकमान्यांनी असं सांगितलं की एक देश म्हणून महाराष्ट्रातल्या शिवरायांचा उत्सव हा बंगालमध्ये साजरा होतो आणि एक देश म्हणून आज आपण जगासमोर आलो. हे इतकं महत्वाचं विधान लोकमान्यांनी ह्या जागेत केलंय. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आणि संजय राठोड. महा MTBच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मुंबईच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जडणघडणीमध्ये चाळ संस्कृतीचा खूप महत्वाचा आणि मोलाचा असा वाटा आहे. आणि चाळ संस्कृती म्हटलं की आपल्याला गिरगाव मधल्या वेगवेगळ्या चाळी आठवतात. आज आपण आलेलो आहोत शांताराम चाळीतल्या सुप्रसिद्ध अशा व्यासपीठावरती. शांताराम चाळीचं एक ऐतिहासिक महत्व आहे, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आहे. मागच्या 100 ते 150 वर्षांचा इतिहास ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये गिरगाव मधली शांताराम चाळ एक वेगळं आणि महत्वाचं केंद्र बनून राहिली होती. आज ही विशेष मुलाखत घेण्याचं कारण असं आहे की काही आठवड्यांपूर्वी शांताराम चाळीची स्मरणगाथा या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि थोड्याच अवधीमध्ये या पुस्तकाचं एक वेगळं महत्व आपल्याला लक्षात आलं की एक वास्तू आहे, एक सांस्कृतिक वास्तू आहे जिने इतका मोठा काळ बघितला आहे. हा काळ जतन केला पाहिजे. इथली कुठलीही स्मृती, इथला कुठलाही इतिहास, प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक वास्तूचा एक इतिहास जो असतो तो विस्मृतीत जाता कामा नये, म्हणून याचं जतन करणं गरजेचं आहे. इथल्या काही लोकांना वाटलं आणि त्यामुळे ही स्मरणगाथा प्रकाशित झाली. आज त्याच निमित्ताने आपण या शांताराम चाळीची स्मरणगाथा या पुस्तकाच्या प्रकाशक जे आहेत अनघाताई बेडेकर, त्यानंतर या पुस्तकाचं संकलन संपादन ज्यांनी केलं ते अमय जोशी आणि लेखन सहाय्य ज्यांनी केलं ते अपर्णा बेडेकरजी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम अनघाताई, आपलं खूप खूप स्वागत महा MTB मध्ये. चाळीच्या इतिहासावर पुस्तक लिहावं अशी कल्पना कशी सुचली? खरं म्हणजे आम्ही इथे आता जे राहतो त्याचं आधीचं नाव आहे बेडेकर शांताराम चाळ, पण आता सध्या ती ओळखली जाते बेडेकर सदन, शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉग्स या नावाने ओळखली जाते. आणि या नावानेच सार्वजनिक गणेशोत्सव इकडे साजरा केला जातो. पूर्वी या सगळ्या इकडे जी चाळ संस्कृती तुम्ही आता उल्लेख केलात, तर या सगळ्या शांताराम जे सुकटणकर जे त्याचे ओनर होते, तर त्यांच्या नावाने त्या चाळी होत्या. आणि आता बेडेकरांच्या इकडच्या काही चाळी आहेत, एक शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉक ही कम्प्लिटली वेगळी सोसायटी आहे. तर अशा 3 एकत्र मिळून आपल्या इकडे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. म्हणजे हे 125वं वर्ष आहे गणेशोत्सवाचं. आणि 100व्या वर्षी एक ऐतिहासिक फोटो आपल्या वाडीतील काही जणांना तो मिळाला होता, जिथे लोकमान्य टिळक, बॅरिस्टर जीना आणि गांधीजी, अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू असे सगळे उपस्थित होते. आणि तो फोटो मिळाल्यानंतर त्यांनी देखील खूप प्रयत्न केला की इथे या वास्तूत कुठल्या कुठल्या सभा झाल्या. पण तेव्हा मे बी गुगल किंवा आता जशा आपण सहज इंटरनेटमुळे आपण माहिती मिळवू शकतो तसं कदाचित मिळू शकल्या नसतील. कालांतराने काही वर्ष परत गेली आणि आता गेल्या वर्षी 124वं वर्ष जे आपल्या वाडीतील गणेशोत्सवाचं होतं, तर त्या निमित्ताने पुन्हा एकदा आमच्या वाडीतील रहिवासी आम्ही सगळे एकत्र आलो. आमच्या काही चर्चा झाल्या की आपण वेगळं काहीतरी काय करू शकतो. तर याच्यावरनं आपण एक पुस्तक काढूया, आपल्या चाळीचं महत्व काय आहे हे वगैरे करू शकतो का, असा काही जणांचा विचार झाला, चर्चा झाली. आणि त्याच्यातच अमेय जोशी जो आमच्या वाडीतील रहिवासी आहे त्याच्या मनात आलं की नुसतेच आपण बोलतोय तर काहीतरी करून दाखवूया. त्याच्याप्रमाणे त्यांनी त्याचा रिसर्च चालू केला. त्यांनी आमच्या सगळ्यांसमोर तो मांडला आणि याच्यावरनं एक पुस्तक निघू शकतं
अशी कल्पना आमच्या सगळ्यांच्यात आली आणि आपण हे पुस्तक प्रकाशन करूया आपल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त. तर म्हणून ही कल्पना आली. आणि गेल्या वर्षी 124वं वर्ष आहे, तर अजून ते वेगळं काय आपण करू शकतो. तर लोकमान्यांच्या प्रेरणेने हा गणपती गणेशोत्सव सुरुवात झालेली आहे. तर मुंबईतील हा जो गणेशोत्सव आहे तो 1895 साली जे लोकमान्यांच्या प्रेरणेने सुरुवात झाली त्यापैकी पहिला गणपती इकडे आहे. तर त्याचं आता एवढं मोठं नाव की एखाद्या साध्या कोणाला तरी विचारलं की अरे तू कुठे जाऊन आलास, तर असं होतं की अरे बेडेकर सदन, शांताराम चाळ, मालिनी ब्लॉक्सच्या गणपतीला मी जाऊन आलो. एवढं मोठं नाव सांगण्यापेक्षा आपण काहीतरी त्याचा नावाचा वेगळा उल्लेख करू शकतो का. तर लोकमान्यांच्या प्रेरणेने गणेशोत्सव इथे किंवा इथला गणपती स्थापन झाल्या, म्हणून आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं नामकरण केलं आणि लोकमान्य गणेश असं त्याचं नामकरण केलं. आणि आम्ही तेव्हापासून लोकमान्य गणेशच त्या बाबतीतच आम्ही त्याच्यावरनं सुरुवात केली काही म्हणायला. आणि हे आता 125वं वर्ष आहे, तर अनेक उपक्रम या निमित्ताने करत आहोत आणि त्याच्यातलं एक खूप महत्वाचं आणि एक कायमस्वरूपी राहील असं हे शांताराम चाळीची स्मरण. मला पुढचा प्रश्न अमेयजी तुम्हाला विचारायचा आहे. पुस्तक लिहिताना एखादा ज्या वेळेला आपण इतिहास धुंडाळत असतो त्याचे ऐतिहासिक संदर्भ शोधणं हा एक वेगळा प्रवास असतो. तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता? खूपच आनंददायी होता आणि खूप रंजक होता. कारण इतिहासाचं हे नुसतं फक्त एका चाळीबद्दलचं हे पुस्तक नाहीये, तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातल्या अतिशय महत्वाच्या केंद्राने काय इतिहास घडून आणलाय त्याबाबतचं हे पुस्तक. आम्ही पुस्तकावर काम करत होतो, हा सगळ्यांचा हाच विचार होता की हे हिस्ट्री डॉक्युमेंट आहे, हे कुठली कथा कादंबऱ्यातलं पुस्तक नाहीये. सो त्याची एक नैतिक जबाबदारी आहे की त्याचा प्रत्येक उल्लेखाचा आपल्याला खाली इन्फॉर्मेशन कर्टसी किंवा इन्फॉर्मेशन सोर्स असणं गरजेचं आहे आणि तो पोक्त असणं गरजेचं आहे. याची सुरुवात झाली मणिभवन पासनं, जिथे महात्मा गांधी 1915 पासनं 48 पर्यंत जे मुंबईत होते ते मणिभवन मध्ये राहायचे. सो मणिभवन मध्ये पहिली मला 8 मीटिंग्सची माहिती मिळाली, ज्याच्यामध्ये 2 मीटिंग्समध्ये लोकमान्य टिळक सुद्धा उपस्थित होते. तिकडनं सुरुवात केली. मग सरदार गृह, जिथे लोकमान्य टिळक मुंबईत असताना तिथे राहायचे, तिथे जयंतराव टिळकांनी त्यांच्या पुस्तकामध्ये शांताराम चाळीचे उल्लेख केले होते. म्हणजे टिळक इथे येऊन सभा घेत होते असे उल्लेख मिळाले. असं करत करत मला ब्रिटिश डॉक्युमेंट्स मिळायला सुरुवात झाली की ब्रिटिश डॉक्युमेंट्समध्ये तर खूप जास्त माहिती मिळाली की ब्रिटिश सरकार भारतीय आपल्या विरुद्ध काय कारवाई करतायत किंवा काय कुरापती करतायत ह्याचं सुद्धा त्यांनी डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. तर त्या डॉक्युमेंटेशन मधनं मला माहिती मिळायला सुरुवात झाली, जी शांताराम चाळीबद्दल आणि त्याच्यात होणाऱ्या सभांबद्दल होती. त्याच्यानंतर मी अपर्णावनी आम्ही इथे गेलो होतो. सर्वात मोठा सोर्स होता आमच्यासाठी ह्याच्यानंतर केसरीवाड्यामध्ये, जिथे टिळक स्वतः राहायचे पुण्याला. तिकडे गेल्यानंतर तर आम्हाला इतकं कोऑपरेट केलं गेलं, म्हणजे आम्हाला खूप छान माहिती मिळाली. त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की ही माहिती आम्हाला पण नव्हती. आम्ही जेव्हा त्यांना ती माहिती प्रोड्यूस केली तेव्हा ते म्हणाले आम्हालाही नाही माहिती. तर त्यांनी खूप छान कोऑपरेट केलं. एक पुस्तक मिळालं, त्याच्यात आम्हाला आमच्या गणपतीचे 1895 पासूनचे उल्लेख मिळाले, ते आम्हाला मिळाले. त्याच्यानंतर डॉक्टर वेलकर, जे लोकमान्य टिळकांबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत होते, त्यांच्या मुलांनी त्यांची डायरी जी होती ती एकत्र करून एक पुस्तक लिहिलं, ते आम्हाला पुस्तक मिळालं केसरीवाड्यामध्ये. मग शेवटी अजून माहिती गोळा करावी या भूकेने शेवटी आम्ही एशियाटिक सोसायटीची गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला असं असं हवंय. तर म्हणजे इतिहास शोधताना आपल्याला असं बरेच वेळा वाटतं की खूप अडचणी येतात, पण असं काहीच झालं नाही. म्हणजे हे आम्हाला स्वतःला आश्चर्यचकित करणारं होतं की कधीच कुठल्याच प्रकारे त्रास होत नाहीये. लोक खूप आनंदाने आणि हिरिरीने आम्हाला मदत करत आहेत. एशियाटिक सोसायटी सारख्या 1804 साली स्थापन झालेल्या संस्थेने आम्हाला त्यावेळचे दस्तऐवज दिले. त्यावेळचे बॉम्बे क्रॉनिकल्स, जे समकालीन न्यूज पेपर होता, त्याच्यात इथे झालेल्या मीटिंग्स बद्दल खूप विस्तारात कोण काय बोललो, काय भाषणं दिली, विषय काय होता, हे इतकं छान प्रकारे त्यांनी
त्या पेपरमध्ये लिहिलं होतं, ते पेपरचे कटिंग्स मिळाले. सो तुम्ही जर पुस्तक वाचाल तर प्रत्येक मीटिंगच्या खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन कळतेशी मिळेल, की असं नाहीये की आम्हाला वाटलं कुठून तरी व्हॉट्सअपमध्ये आलं आणि मग आम्ही लिहिलं, असं नाहीये. आम्ही प्रत्येक मीटिंगचं प्रूफ देऊ शकतो आणि खूप स्ट्रॉंग प्रूफ. म्हणजे ब्रिटिश डॉक्युमेंट्स, ते बॉम्बे क्रॉनिकल सारखा न्यूजपेपर, केसरीवाड्यासारखा जागा, अशा संस्था, या सगळ्यांकडनं आम्ही माहिती गोळा करून मग हे पुस्तक निर्माण केलं. म्हणजे एक वसाहतवादी इतिहासकारांचा जो एक शिक्का होता की भारतीय लेखक असतील किंवा भारतीय अभ्यासक असतील ते दस्तऐवजीकरण करत नाहीत, लिखित पुरावे सापडत नाही, मग याला कुठेतरी या स्मरणगाथेच्या माध्यमातून छेद दिला गेलेला आहे. ऍब्सोल्युटली की नुसतंच लिहितात पण इन्फॉर्मेशन कळतशी देत नाही. त्यामुळे मग ते खरंच झालं होतं का असं वाचकांच्या पण मनात प्रश्न पडतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर वाचकांच्या मनात आम्ही प्रश्नच नाही निर्माण करून दिलाय, की तुम्ही जा आणि तिकडे चेक करा, हाय तुम्हाला त्याची ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन मिळू शकेल. मला पुढचा प्रश्न हा अपर्णाताईंसाठी आहे. शांताराम चाळीतल्या सभा हा एक महत्वाचा पैलू आहे. म्हणजे इथे तर केवळ शांताराम चाळीचंच नाही, मुंबईचंच नाही, तर संबंध देशाला एक वेगळा आयाम मिळाला. लोकमान्य टिळकांच्या भाषणांमधून एक नवीन दिशा मिळाली. तर या सभांविषयी आम्हाला काय सांगा? या ज्या सगळ्या सभा आहेत शांताराम चाळीच्या पटांगणात जिथे आपण आता बसलोय त्या ठिकाणच्या या ज्या सभा आहेत, त्या सभांनी भारतीय समाजमनाच्या धार्मिक, सांस्कृतिक, सगळ्या वैचारिक आणि मग नंतर राजकीय पटलावरती मोठा परिणाम केला. असं नाही झालं की राजकीय विचारांना घेऊन म्हणजे स्वातंत्र्य संग्रामासाठीच या फक्त सभा व्हायला लागल्या, असं झालं नाही. मुळात भारतीय समाज मन या सगळ्या आपल्या मोठ्या नेत्यांनी ओळखलं होतं. इथे चालणारे प्रश्न, त्यांच्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडीअडचणी यांचा पूर्ण माहिती या सगळ्यांना होती आणि त्याचं निराकरण केल्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य मिळणं शक्य नाही. या बाबतीत तर आपले सगळे नेते फार सजग होते. त्यामुळे बघाल तुम्ही तर इथे आता अमेयने सांगितलं तसं की केसरीवाड्यातनं आम्हाला सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास सांगणारं जे पुस्तक मिळालं, त्याच्यात असं लक्षात आलं की 1895 साली टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली आणि त्या पहिल्या काही वर्षांमधला गणपती हा टिळकांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा आमचा गणपती आहे. तर इथे शांताराम चाळीच्या सभेमध्ये म्हणजे गणपतीच्या सभांमध्ये मेळे जमले होते याचा उल्लेख 1898 सालचा आम्हाला सापडतो, जो या पुस्तकामध्ये सगळ्या या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. फार मोठ्या प्रमाणावर जनजागृती धार्मिक विषयांसाठी, मग पुराण असेल किंवा कथा कीर्तन असतील किंवा ईश्वर पूजन असा विषय असेल किंवा गौतम बुद्ध, शंकराचार्य, रामदास स्वामी यांच्या सगळ्या साहित्याविषयी लोकांना प्रेरित करणं असेल, असा सगळा धार्मिक विषय सुद्धा या गणपती उत्सवाच्या निमित्ताने एकूण काय की समाजाला एका योग्य पाठिंब्याने एकत्र आणणं हा विषय इथे चर्चेला नेहमी आलेला आहे गणपती उत्सवामध्ये. आणि नंतर सामाजिक प्रश्न म्हणाल तुम्ही जर का, तर शिवजयंती निमित्त म्हणजे शिवजयंती ही सुद्धा पुन्हा सगळ्यांना एकत्र आणण्याकरता लोकमान्यांनी हा उत्सव सुरू केला होता. इथे जी सभा झाली 21 एप्रिल 1906 या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आहे आणि या सभा इथे आम्ही नोंदवलेल्या आहेत. तर इथे लोकमान्यांनी अशी एक महत्वाचं स्टेटमेंट 1906 साली केलंय की लोकमान्यांच्या विनंतीला मान देऊन देशभरामध्ये जे शिवजयंती उत्सव सुरू झाले त्याचा तो बंगालमध्ये सुद्धा शिवजयंती उत्सव बघा 1906 साले बंगालमध्ये शिवजयंती उत्सव सुरू झाला आणि देश आता बंगाल आणि मुंबईतलं हे आता आपण आहोत ते ठिकाण हे इतकं जिओग्राफिकली सुद्धा भौगोलिक दृष्ट्या सुद्धा इतकं लांब आहे. पण लोकमान्यांनी असं सांगितलं की एक देश म्हणून महाराष्ट्रातल्या शिवरायांचा उत्सव हा बंगालमध्ये साजरा होतो आणि एक देश म्हणून आज आपण जगासमोर आलो. हे इतकं महत्वाचं विधान लोकमान्यांनी ह्या जागेत केलंय. म्हणजे विचार करा की सामाजिक विषयाला धरून केलेल्या सभांचं महत्व या ठिकाणचं, जसं मी आता धार्मिक विषय सांगितले तसा हा एक सामाजिक विषय, स्वदेशीचा वापर करण्याविषयीची फार महत्वाच्या सभा इथे झाल्यात. सामाजिक विषयांमध्ये अनेक गोष्टींना हात घातला, त्याच्यामध्ये अस्पृश्यांना म्हणजे ही सभा आहे 11 फेब्रुवारी 1917 करारबद्ध दास्यत्व आणि कर्ज गुलामगिरी ह्या फार मोठ्या सामाजिक
विपर्यास आपल्या समाजामध्ये त्यावेळेला होता. म्हणजे एखाद्या वस्तूचा मालकी हक्क जसा आपल्याकडे असतो विकत घेतलेल्या वस्तूचा, तसा एखाद्या व्यक्तीला आपण विकत घेतला आणि तो माझं करारबद्ध दास्यत्व त्याने केलं पाहिजे त्या करारानुसार इतकी वर्ष तो करार संपेपर्यंत, अशा काही जुलमी गोष्टी ज्या आपल्या समाजात होत्या त्याविषयी बंड करणारी भाषणं इथे लोकमान्यांची झालीत. म्हणजे लक्षात घ्या की सामाजिक विषयाला किती महत्वाचा पैलूंना हात या ठिकाणी घातला गेलाय. किंवा लष्कर भरतीचं आता शैक्षणिक विषयाला धरून अनेक सभा झाल्या, त्याच्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकमान्यांनी समोर होती त्यावेळेला मुलं, आणि पहिल्या महायुद्धासाठी लष्कर भरती करा असं जे आवाहन करण्यात आलं होतं त्यावेळेला, लोकमान्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी इथे सभा झाली होती. लोकमान्य आवाहन असं करत होते की आपल्याला समोर जी संधी मिळतेय त्याचा आपण पुरेपूर वापर हा केलाच पाहिजे. त्याचं पर्यवसान नंतर कसं होईल ते सांगताना लोकमान्यांनी त्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असं सांगितलं की तुम्ही आता ब्रिटिश लष्करात सामील व्हा, तुम्ही त्यांच्या वतीने पहिलं महायुद्ध लढा, आणि जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला लष्कर उभारणी करायची असेल त्यावेळेला तुम्ही सिद्ध असाल, म्हणजे हे सगळं ज्ञान तुम्हाला मिळालेलं असेल, शस्त्र वापरायची कशी, ऍडमिनिस्ट्रेशन कसं करायचंय या सगळ्याचं तुम्हाला ज्ञान असेल, आणि ह्या लोकमान्यांच्या ह्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आपल्या ह्या वाडीत 800 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लष्कर भरती केली. विचार करा, हे साल आहे 2 मार्च 1917. आज जरी तुम्ही एखादं आवाहन मुलांना महाविद्यालयीन मुलांना करायला गेलात, तुम्हाला 80 मुलं नाही सापडत. विचार करा, 1917 साली लोकमान्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इथे 800 मुलांनी, आणि ह्याची डॉक्युमेंटेशन आहे, याचं नोंद आहे, जसं अमेय सांगतोय तसं हे सगळं त्यांनी त्या पेपर्स मधनं, आणि जे ब्रिटिशांनीच प्रसिद्ध केलेले पेपर्स आहेत बॉम्बे क्रॉनिकल्सचे, त्याच्यामधनं मिळालेल्या या नोंदी आहेत. अशा प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सगळ्या स्तरांवरती ह्या लोकांनी ह्या वाडीतल्या इथल्या ह्या स्थानावर झालेल्या सभेमध्ये समाजमन ढवळून काढलाय, आणि या सगळ्यांची जी मोठ बांधली ती आता राजकीय स्वातंत्र्याकडे आपल्याला घेऊन जाईल याबद्दल ते निश्चंक होते. आता याच्यामध्ये एक महत्वाचा भाग असा आहे, म्हणजे हा मला अभ्यासक म्हणून तुम्हा दोघांना प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला आपण हे सगळे संदर्भ बघतो त्यावेळेला एक वेगळा आनंद असतो तो आपल्यासाठी, की कुठेतरी मला माझ्या कक्षेमधली अशी माहिती मिळाली जी संपूर्णपणे वेगळी आहे, माझ्या अभ्यासाला वेगळी दिशा देणारी आहे. तो प्रसंग तुम्हा दोघांसाठी कुठला होता? अमेय सर. अमेयाकडे येस येस. दोन असे प्रसंग होते की आम्ही केसरीवाड्यात जेव्हा गेलो होतो तेव्हा बाकी राजकीय सभांबद्दलची माहिती तर खूप मिळत होती, पण आम्हाला गणपतीबद्दलची माहिती मिळत नव्हती. कारण सगळ्याच प्रेरणास्थान गणपती होतं आणि गणपती उत्सव होता. पण आम्ही लहान असल्यापासून हे ऐकत होतो की आपला गणपती खूप जुना आहे. आता आम्ही 1901 सालला होतो, स्थापनेचं साल 1901 आहे, पण त्याच्या आधीपासून आपला गणपती आहे असं अनेक वर्ष आम्ही ऐकत होतो, पण त्याचे काही पुरावे नव्हते किंवा आम्ही असं ठामपणे सांगू शकत नव्हतो की आम्हाला हे मिळेल. आम्ही जेव्हा केसरीवाड्यात गेलो होतो तेव्हा आम्हाला असं झालं की काही राजकीय माहिती मिळेल, गणपतीबद्दल माहिती मिळेल, हे टोटली सरप्राइझिंग होतं. जे पुस्तक आहे, जे केसरीवाड्याने छापलेलं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये गणेशोत्सवाची 60 वर्षे हे पुस्तक आहे, जे जसं करंदीकरांनी लिहिलंय. आणि त्या पुस्तकामध्ये मुंबई, पुणे, महाराष्ट्रातली सगळे गणपती, महाराष्ट्रातलं नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पाकिस्तानमध्ये पण गणपती उत्सव साजरा केलाय, आफ्रिकेमध्ये सुद्धा गणपती उत्सव 1.5 दिवसाचा साजरा केलाय, हेही त्या पुस्तकात उल्लेख आहे. त्या पुस्तकामध्ये 1895चा गणपती शांताराम चाळीचा आहे हा पहिला उल्लेख मिळाला. म्हणजे जे आम्हाला हवं होतं ते आम्हाला मिळालं. आणि 1895 करत करत असे 11 उल्लेख मिळाले गणपती बद्दलचे. मग 1895, 98, 96, 97 कुठेच गणपती नाही झाला, कारण प्लेगची साथ होती. 98, 1900, 1901, मग त्याच्या पुढे असे भरपूर उल्लेख मिळाले. दुसरा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे मी आणि अनघावाहिनी जेव्हा एशियाटिक सोसायटीमध्ये गेलो होतो, आणि आम्हाला असं होतं ना की ह्या अशा संस्था आहेत, या पटकन मदत करायला तयार होत नाहीत, कारण लोक काय विचाराने येतात हे त्यांना माहिती असतं. आम्ही त्यांना आवाहन केलं की बाबा आम्हाला असं पुस्तक करायचं आहे, तर आम्हाला तुमची परमिशन हवी आहे. तर
मग त्यांनी 2-4 दिवसांनी आम्हाला मेलला रिप्लाय केला की तुम्ही या, तुम्हाला काय हवंय सांगा, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. आम्ही जेव्हा खाली अंडरग्राऊंड त्यांचं वॉल्ट आहे तिकडे गेलो होतो, त्यांना त्यांना आम्ही सगळं सांगत होतो. मग मी त्यांना असंच गंमत म्हणून विचारलं की आम्हाला हे ओरिजिनल पेपर बघायला मिळतील का? 125 वर्ष 150 वर्ष जुने पेपर बघायचे. तर आम्ही हात नाही लावणार, कारण इथे इतके फ्रजाईल आहेत की हात लावलं तरी ते तुटतायत. तर म्हणाले चला बघूया. म्हणून आम्ही त्याच्या वॉल्टमध्ये आतमध्ये जाऊन आलो. अक्षरशः 10-15 फूट हे आहे, भिंत आहे, ती पूर्ण डॉक्युमेंट्सने भरलेली आहे. ते आम्हाला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर दस्तऐवज आजच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रिझर्व्ह कसे केले जातात ते आम्ही तिकडे बघितलं. ते न्यूझीलंडवरनं त्यांनी मशीन आणलं होतं. ते स्कॅन करून, त्याची फिल्म करून, मग त्याची फोटोग्राफी करून, त्याची कॉम्प्युटरमध्ये कसं सेव्ह केलं जातं ती सगळी प्रोसेस पाहिली. आणि ऑन टॉप ऑफ ऑल दिस, जेव्हा आपण जिथे राहतो त्या वास्तूचं एवढं मोठं महत्व आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं ना, ती अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. कारण जेव्हा त्याचे पुरावे पण मिळायला सुरुवात होतात. अपर्णाबाईंनी म्हणाली तसं की इट्स नॉट ओनली अबाउट शांतारामचा. हे गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र, भारत असं मुंबईचं किंवा महाराष्ट्राचं फक्त आर्थिक महत्व नाहीये, हे राजकीय महत्व सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हे जेव्हा तुम्हाला पुराव्यानिशी मिळतं ना, तेव्हा त्याच्यासारखा दुसरा आनंद नाहीये. हा सगळा आनंद ज्या रेफरन्सने मिळाला तो गणपती उत्सव होता. आणि मग अशी कल्पना मनात आली की 100वा उत्सव, 125वा उत्सव हा अतिशय युनिक गोष्ट आहे की मुंबई महाराष्ट्रासाठी आणि एकूणच गणपती उत्सवाच्या इतिहासामध्ये. तर तो आजकालच्या पॅटर्न प्रमाणे कसा साजरा केला जातो? सामाजिक उत्सवाचं किंवा सार्वजनिक उत्सवाचं बदललेलं स्वरूप आपण बघतोय. लोकमान्यांना काय अपेक्षित होतं आणि आता ते किती बदललंय. तर लोकमान्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीने नक्कीच तसा उत्सव करू नये आणि तो अतिशय जबाबदारीने, ऐतिहासिक ठेव ज्यांच्याकडे लोकमान्यांनी देऊन ठेवली आहे, असा उत्सव किती दर्जेदार पद्धतीने आणि अभिमानाने साजरा व्हावा असं मनात आलं. आणि म्हणून मग ह्या पुस्तकाची निर्मिती ही त्यातली पहिली पायरी ठरली की जे गणपती उत्सव इथे होऊन गेलेत त्याच्याबद्दल आपण लोकांना सांगणं, त्याचे सगळे क्रॉस रेफरन्स देणं, ज्या राजकीय सभा झाल्यात त्याच्याबद्दल बोलणं. आणि हा खरंच आत्ता अमेय म्हणाला तसं आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाची गोष्ट होती की हे जे काही आपल्या मोठ्या लोकांनी करून ठेवलंय त्याचे आपण वारसदार आहोत कुठेतरी. त्या वारशातच आपण आपली पुढची वाटचाल करायची, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती. लोकमान्य टिळक इथे येऊन गेले, जिन्ना आले होते, महात्मा गांधीजी येऊन गेले. आता ह्या सगळ्यामध्ये शांताराम चाळ हे स्वातंत्र्य संग्रामाचं एक केंद्र कसं बनत गेलं या पुढच्या काळामध्ये? त्याच्यासाठी मला तुम्हाला 16 जून 1918 या दिवसापर्यंत मागे न्यावं लागेल. हा जो आमच्या मागे बॅनरवरती जो तुम्ही फोटो बघताय किंवा तुमच्या आत्ताच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवाल, खरं तर तो फोटो ही या सगळ्या उपक्रमाची गंगोत्री आहे असं म्हणायला हरकत नाही की तो मिळाल्यामुळे हे सगळं पुढची चक्र सुरू झाली. तो फोटो आहे 16 जून 1918 या दिवशी ह्याच प्रांगणात झालेल्या सभेचा, ज्या वेळेला बॅरिस्टर जिना, लोकमान्य, गांधीजी ही 3 महत्वाची माणसं या सभेसाठी उपस्थित होती. आणि मी मगाशी म्हटलं तसं प्रसंग असा होता की पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या वतीने भारतीय तरुणांनी लढावं याकरता लॉर्ड वेलिंग्टन हा जो आपला गव्हर्नर होता मुंबई प्रांताचा. बरं, जाता जाता सांगायला हरकत नाही, मुंबई प्रांताचं ऐतिहासिक भौगोलिक स्थान असं होतं त्यावेळेला की कराची पासून कर्नाटक पर्यंत मुंबई प्रांत म्हटला जायचा. म्हणजे ह्या प्रांतामध्ये घडलेल्या घटनांचा परिणाम देशव्यापी असायचा. मुंबई म्हणजे आता जी आपण मुंबई आणि तिची उपनगरं असं जे म्हणतोय असं नव्हतं. मुंबई प्रांताचा भाग हा इतका महाप्रचंड होता आणि या प्रांताचा जो गव्हर्नर होता त्याने सांगितलं होतं की लष्कर भरतीसाठी त्यांनी एक युद्ध परिषद कॉल केली होती, वॉर कॉन्फरन्स म्हणतात त्याला. ती आपल्या टाउन हॉलमध्ये, एशियाटिक सोसायटीच्या टाउन हॉलमध्ये घेण्यात आली आणि त्यावेळेला होम रूल लीगच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांना बोलावलं गेलं
त्याच्यात लोकमान्य टिळक होते, त्याच्यात नची केळकर होते, त्याच्यात बॅरिस्टर जिना होते. आणि लोकमान्य जेव्हा या विषयात बोलायला उभे राहिले की आम्ही आमची तरुण पिढी याच्यात सहभागी होईल, लष्कर भरती करेल, पण आमच्या राजकीय स्वातंत्र्याचं काय, हा प्रश्न विचारायला लोकमान्य उभे राहिले. आणि वाईट गोष्ट अशी की लॉर्ड वेलिंग्टनने त्यांना संपूर्णपणे इथे कुठल्याही परिस्थितीत राजकीय विषयात आत्ता बोलता येणार नाही तुम्हाला असं म्हणून अपमानित केलं. लोकमान्यांचा अपमान झाला आणि लोकमान्य अतिशय काय अभिमानाने म्हणा किंवा त्यांच्या स्वतःचा स्वाभिमान सांभाळत त्या युद्ध परिषदेचा सभात्याग करून तिकडनं निघून गेले, अतिशय बाणेदारपणे निघून गेले. त्याच्या पाठोपाठ नची केळकर बाहेर पडलेत आणि जिना सुद्धा बाहेर पडले. आणि हा जो अपमान होम रूल लीगच्या इतक्या मोठ्या लोकांचा झाला, हा लीगच्या सगळ्याच लोकांना अतिशय क्लेशदायक होता. आणि त्यामुळे स्वयंस्फूर्तीने होम रूल लीगच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यायचं ठरवलं आणि लॉर्ड वेलिंग्टनचा निषेध करणारी एक सभा आता आपण लवकरात लवकर घेतली पाहिजे याबद्दल त्यांचं एकमत झालं. हा जो सगळा एपिसोड झाला लोकमान्यांना अपमानित करण्याचा, तो झाला 10 जूनला. आणि इथे आपल्या ह्या वाडीत 16 जूनला म्हणजे बरोबर 6 दिवसांनी होम रूल लीगच्या कार्यकर्त्यांची आणि संपूर्ण भारतीय जनतेची एक प्रातिनिधिक अशी एक सभा इथे भरली. तिथे नोंद अशी आहे की इथे 15,000 माणसं जमली होती आणि 5,000 माणसं अशी होती की ज्यांना आत शिरायला सुद्धा जागा नव्हती. ते इथूनच जवळ असलेल्या एका चायना बागेत जमले. म्हणजे ती माणसं सुद्धा घरी गेली नव्हती आपापल्या. इथे काय घडतं या बाबतीत सगळीच जनता अतिशय जागरूक होती. इथे लोक उभी राहिली बोलायला. लोकमान्यांचं भाषण झालं आणि त्यावेळेला लॉर्ड वेलिंग्टनचा इतका प्रखर निषेध इथल्या लोकांनी नोंदवला की आजवर अशा प्रकारे एखाद्या गव्हर्नरचा निषेध करून हा जो निषेध आहे, हा जो असंतोष आहे भारतीय जनमानसामध्ये, तो असंतोष हा शस्त्रासारखा यापुढे वापरता येईल. प्रत्यक्ष शस्त्र न चालवता असा हा जो असंतोष निर्माण झालाय तो भारतीय राजकारणामध्ये शस्त्रासारखा वापरता येईल याच्याबद्दलचा विश्वास या मोठ्या नेते मंडळींना इथे झाला. आणि त्याच्या ह्या सभेमधली आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की भारतीय असंतोषाचे जनक ठरलेले लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर जहाल गट ज्यांचा म्हटला जातो, त्याच्यानंतर अहिंसेचा पुरस्कार करणारे गांधीजी आणि मुस्लिम लीगचे जिना, अशी 3 वेगवेगळ्या विचारसरणीचे 3 मोठे नेते, प्रत्यक्ष विचारसरणी वेगळी असताना भारतीय स्वातंत्र्याच्या ह्या महत्वाच्या एका सभेसाठी एका व्यासपीठावर एकत्र उपस्थित आहेत. अशी सभा अन्यत्र कुठेही झाली नाही. म्हणून आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने, आमच्या असं नाही मी म्हणत, म्हणजे लक्षात घ्या की ह्या सभेचा परिणाम किती दूरगामी गेला असेल. त्यामुळे तुमच्या आमच्या सगळ्याच भारतीयत्व ज्यांच्याकडे आहे, या सगळ्याचा अभिमान ज्यांच्याकडे आहे, या सगळ्यांसाठीच ही सभा ही अतिशय महत्वाची, एक जो माइलस्टोन असा शब्द आहे इंग्रजीमध्ये, तसं माइलस्टोन असणारी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासावर दूरगामी परिणाम करणारी अशी ही सभा इथे होऊन गेली. असं ऐतिहासिक महत्व या स्थानाला आहे. मी आता पुन्हा एकदा अनघाजी आपल्याकडे येतो. आपण लोकमान्य गणेश सार्वजनिक मंडळाचं अध्यक्षपद भूषवताय. चाळ संस्कृतीचं एक स्थित्यांतर तुम्ही बघितलेलं आहे. आत्ताच्या घडीला म्हणजे जवळपास खूप मोठ्या प्रमाणात आपली जी चाळ संस्कृती आहे तिचा सूर्यास्त कुठेतरी 90च्या दशकानंतर झाला आणि आता सुद्धा आपण बघतोय की खूप उंच उंच टॉवर्स इथे उभे राहत आहेत. तर ह्या सगळ्या स्थित्यांतराकडे तुम्ही कसं बघता? अजूनही इथे चाळ संस्कृती टिकून आहे आणि जशी पूर्वीची चाळ संस्कृती होती की एकमेकांना मदत करणं किंवा एकमेकांचे काही कार्यक्रम असतील सुखदुःखात सामील होणं आणि वेगवेगळे आपले सांस्कृतिक, सामाजिक किंवा लहान मुलांकरता जे काही स्पर्धा आहेत किंवा वेगवेगळे काही उपक्रम आहेत, तर त्याच्यासाठी ही चाळ संस्कृती सगळी एकत्र येते आणि ह्याप्रमाणे त्यांचे कार्यक्रम केले जातात. ऑफकोर्स रिडेव्हलपमेंट म्हणा किंवा हे सगळं चालू आहे, काळानुरूप त्याची गरज इथे देखील पडणार आहे. पण माझं म्हणणं एवढंच आहे की एवढी मोठी ऐतिहासिक समजा वास्तू आहे, तर कधी काळी रिडेव्हलपमेंट नक्कीच करणं गरजेचं आहे. पण हे जे काही आपला इतिहास घडलेला आहे इथे, त्याची इथे कुठेतरी नोंद असावी. तिकडे काहीतरी छोटंसं मॉन्युमेंट्स किंवा काहीतरी त्याच्यासाठी जतन केलं जावं की बाबा इथे काहीतरी घडलं होतं आणि हा इतिहास ह्या वास्तूत घडला होता. तर पुढे कधी जेव्हा काही होणार असेल तर तेव्हा याचं
नोंद नक्कीच केली जावी असं माझं मत आहे. आणि चाळ संस्कृती म्हणाल तर इथे वर्षभर काही ना काहीतरी चालू असतं. पण गेल्या वर्षी आम्ही चैत्र गौरी हळदी कुंकू हे जसं गावात मोठ्या प्रमाणात अंगणात आपण करतो त्याप्रमाणे आम्ही सुरुवात केली. यंदाही पुढच्याच रविवारी 20 तारखेला इथे होणार आहे. तसंच अजून काही उपक्रम, मुलांचे स्पर्धा, मुलांसाठी फर्स्ट एड कॅम्प वगैरे असे वेगवेगळे उपक्रम इथे करणार आहोत. आणि अशी चाळ संस्कृती टिकून आहे इथे. त्यामुळे सगळे एकमेकांना मदत करत असतात आणि सगळे एकमेकांच्या सुखदुःखात इथे सामील होत असतात. तर ही चाळ संस्कृती तशी टिकून आहे. आणि सगळेच गणेशोत्सवासाठी इकडे आता 125वं वर्ष कसं साजरं करतो त्याच्यासाठी आमचे सगळे वेगवेगळे उपक्रम आणि प्रयत्न चालू आहेत. पुढचा प्रश्न याच गोष्टीशी निगडीत होता की लोकमान्य गणेश सार्वजनिक मंडळाचा गणेशोत्सव ही एक वेगळी गोष्ट असते. तर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम नुसतेच असे नसतात, सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असते. तर ती गिरगावमध्ये आम्हाला काय बघायला मिळणार? अजून आमचं त्याच्यावरती सगळं चालू आहे चर्चा. बरेच कार्यक्रम आणि धार्मिक, सांस्कृतिक दोन्ही कार्यक्रम आमचे सगळे शिवाय माहेरवाशिणींना एकत्र आणून इकडचे जे रहिवासी इथनं दुसरीकडे राहायला गेले असतील तर त्यांना परत एकत्र आणून त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही विविध कार्यक्रम करणारच आहोत. त्याच्यावर आमची सगळी चालू आहेत. म्हणजे अजून फायनल असं काही झालं नाही आहे. तसंच इकडचं जे काही गणेशोत्सवाचं आपलं सजावट असेल तर या इतिहासाला धरूनच आम्ही त्याचा करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणखीन वेगवेगळे उपक्रम तर चालूच आहेत याच्याविषयी. आणि खास म्हणजे विशेष सांगायची बाब म्हणजे सर्व रहिवाशांच्या प्रेरणेने किंवा त्यांच्या पुढाकाराने, सहकार्याने इथे ना गेल्या वर्षी त्यांनी म्हणजे स्वतःहून सगळ्यांनी सांगितलं की इथे आपण कमिटी फॉर्म केली तर महिलांची कमिटी पूर्ण फॉर्म करूया. हे काहीतरी एक वेगळं होईल. सगळेजण ऑफकोर्स त्यांच्या मदतीशिवाय काहीच करू शकणार नाही. सगळ्यांनी एकत्र आलं तरच आपण हा गणेशोत्सव साजरा करू शकतो. पण इथे संपूर्ण कमिटी अध्यक्षापासून उपाध्यक्ष, खजिनदार सगळेच हे महिलांची कमिटी आहे. आणि आनंद होत आहे की सगळ्या जणी त्यानिमित्ताने एकत्र येत आहेत आणि ऑफकोर्स सगळे इकडे सहकार्य करतायत म्हणूनच आम्ही काम करू शकतो. वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम जे असतात म्हणजे गेल्या वेळेला सुद्धा आम्ही इथे आलेलो त्यावेळेला एक पुस्तक प्रदर्शन भरलं होतं. तर तसं आता काही आपल्याला उपक्रम बघायला मिळतील? गेल्या वर्षी तुम्ही आला होता त्या पुस्तक प्रदर्शन भरवलं होतं. लोकमान्य त्याच्याही गेल्या वर्षी 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांचं चित्र प्रदर्शनी झाली होती आणि त्यांच्या लेखांचे काही इथे उतारे किंवा केसरीमधले 1-2 डॉक्युमेंट्स इथे ठेवले होते वाचण्याकरता. तर आणि मला इथे उल्लेख करायला नक्कीच आवडेल की त्या 1 ऑगस्टच्या ह्याच्यावरनं अमेय जोशी यांना जास्ती प्रेरित केलं की आपण याच्यावर काहीतरी अभ्यास करूया. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा विषय आहे की लोकमान्य टिळकांचे चित्र प्रदर्शनी इकडे झाल्यामुळे आणखीन एक त्याला पुशअप मिळालं की आपण याच्यावर काम करूया. आणि हे पुस्तकाचं ते सुद्धा एक कारण आहे की त्याच्यावरती आपण पुस्तक काढलं. तर असे अनेक उपक्रम आहेत. आपण म्हणजे इथे व्यासपीठ बेडेकर सदनमध्ये बेडेकरांनीच सुरुवात केलेली व्यासपीठ नावाचा एक उपक्रम आहे. दर महिन्याला म्हणजे वेगवेगळ्या वयोगटाला वेगवेगळे विषय घेऊन असे अनेक कार्यक्रम इकडे होत असतात. आणि आजच अहिल्याबाई होळकरांवरती हा इथे एक कार्यक्रम आहे आणि बरेच विषय इथे झालेले आहेत. तसंच ह्या चाळीत किंवा ह्या वाडीत मार्गशीर्ष महोत्सव आम्ही सुरुवात केला आहे आणि मार्गशीर्ष महोत्सवाची सगळेजण इथे वाट बघत असतात की ह्या महोत्सवात यावर्षी आपल्याला काय बघायला मिळणार आहे, काय ऐकायला मिळणार आहे किंवा कुठलं धार्मिक कार्य इथे केलं जाणार आहे. तर असे विविध उपक्रम इथे सुरू आहेत. अजून शांताराम चाळीची स्मरणगाथा या निमित्ताने आपल्या समोर इतिहासाचा एक खूप विस्तारित पट आपल्याला बघायला मिळाला. त्याबद्दल तुम्हा तिघांचे खूप खूप आभार की इतका मोठा विचार संचित आता MHAMTVच्या माध्यमातून आपण लोकांसमोर मांडतायत. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंडळी, इतिहासाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बऱ्यापैकी प्रमाणात स्मरणरंजन हा विचार आपल्या डोळ्यासमोर असतो. परंतु त्या इतिहासाचा शोध घेताना
आपण ज्या वेळेला एखाद्या विषयाच्या मागे लागतो, एखाद्या वास्तूचा इतिहास, एखाद्या किल्ल्याचा इतिहास आणि झोकून देऊन ज्या वेळेला त्याच्याबद्दलची माहिती गोळा करतो, त्याबद्दलचं एक संचित आपल्याकडे जमा होतो, त्यावेळेला ते केवळ स्मरणरंजन न राहता ती एक स्मरण गाथा होते. आणि या स्मरण गाथेचं महत्व असं आहे की येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपल्याला त्या माध्यमातून प्रेरणा मिळते. त्यामुळे आजचा आपला हा सगळा जो शांताराम चाळीचा स्मरण गाथा जी आपण ऐकली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कला साहित्य संस्कृतीच्या अपडेटसाठी MahaMTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.